तर नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता आज आपण विषय घेतलेला आहे हरभरा पूर्व नियोजन. आज तारीख आहे 15 ऑक्टोबर 2025. तर आपलं यामध्ये फुले किमया केडी 753 ही व्हरायटी होती. आपण 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनी घेतल्या होत्या. 2 रोपातील अंतर 8 इंच. आपली सोंगणी झालेली आहे, फक्त आपलं खळं बाकी आहे अजून. आता पाहू आपण 4 दिवसांनी खळं काढायचं आहे. थोडं रान वलं आहे, त्यामुळे मशीन याला थोडी अडचणी येत आहेत आणि वाटसुद्धा बरोबर नाही. आणि मशीन आल्याच्यानंतर आपण लगेच खळं काढल्याच्यानंतर किती आपल्याला ॲव्हरेज आला तर आपण पाहू. यावर्षी भरपूर अतिवृष्टी झाली, भरपूर शेतकऱ्याचे नुकसान झाले. यामधून सरीवरंब्यानं आपल्याला तारलेलं आहे. सरीवरंबा प्रत्येक शेतकऱ्यानं करायला पाहिजे आणि त्यापासून आज पुढल्या वर्षीपासून प्रत्येक शेतकऱ्याने सरीवरंबा वापरून चांगलं उत्पन्न काढलं पाहिजे. आणि आता जे आपलं सीझन चालू होणार आहे ते हरभरा, मका, गहू किंवा टाळकी ज्वारी या पिकाचं नियोजन रब्बीमध्ये आपण करू शकता. तर बघू शकता ज्या ज्या शेतकऱ्याला जुन्या बेडवर हरभऱ्याची लागवड करायची त्या शेतकऱ्यांना पहिलं तणनाशक मारून घ्या. तणनाशक मारल्याच्या नंतर तुषारनं 2 तास पाणी द्यावं लागेल आणि नंतर टोकन पद्धतीने हरभरा लागवड करूनसुद्धा यामध्ये आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. आणि ज्या ज्या शेतकऱ्याला आता आपली तर प्लॅनिंग यामध्ये मकाची प्लॅनिंग आहे, कारण आपण सतत 5 वर्षे झालं हरभरा घेत आहोत. कारण हे सतत एकच पीक घेतल्यामुळं आपल्याला काहीतरी फेरपालट करण्यासाठी आपण यामध्ये मकाचं नियोजन करणार आहोत. तर मकाचं नियोजनसुद्धा एकदम कमी खर्चामध्ये करणार आहोत. ज्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जास्त बुरशी आहे, जे हरभरं जास्त वरमत आहे, जास्त मर लागत आहे, हरभऱ्याची वाढ होत नाही, अशा शेतकऱ्यांना फेरपालट करा, कोणतं तरी नवीन पीक करा. सतत एकच पीक चालणार नाही, आपल्याला काहीतरी फेरपालट करून दुसरं पीक घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला या जुन्या बेडमध्ये या जे दांडामध्ये आपण लावणार आहोत, जे हे बेडवर जे सोयाबीनचे आपले 2 तास होते ते या नालीमध्ये आपण वकरपाळी घालून 2 फणाचं अंतर 2 फूट ठेवून आपण यामध्ये मका टोकन करणार आहोत. जसं 2 मकाच्या धाटातलं अंतर आपलं 8 इंच राहील, जसं सोयाबीनचं होतं तसंच एकदम परफेक्ट नियोजन करून आपण रब्बीमध्ये. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे हरभरा म्हणजे एक मकामध्ये एकदम रिक्स कमी आहे. म्हणजे हे हिवाळ्यातसुद्धा नोव्हेंबर ऑक्टोंबरमध्ये अवकाळी पाऊस पडून हरभरेसुद्धा नष्ट होतात. त्यामुळे आपण या रानामध्ये यावर्षी तर आपली मकाचीच प्लॅनिंग आहे. तर बघू शकता ज्या ज्या शेतकऱ्याचे हरभऱ्याला जास्त मर लागत आहे अशा शेतकऱ्यांना मका पीक करू शकता. मकासुद्धा पीक एकदम आपल्याला चांगला नफा देऊन जाईल जर आपण चांगले नियोजन जर केलं तर एकदम परफेक्ट. आपण या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्याला चांगलं नियोजन सांगणार आहोत. तर ज्या ज्या शेतकरी नवीन असणार आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तरी धन्यवाद मित्रांनो.